माझं 2 दिवसापासून चाललं होतं की रेसिपी करायची, पण आज आहे ना मला रेसिपीच्या ऐवजी मलाच भूक लागली होती. त्यामुळे म्हटलं नाही, भूक लागली म्हटल्यावर केलंच पाहिजे. सकाळपासून 2 वेळा खाऊन झालं होतं, पण माहीत नाही आज का भूक लागली होती बरं का. त्यामुळे ना मी रेसिपी म्हटलं करूनच घ्यावी. आणि इतकं पटकन होते ना, एक फक्त 5 ते 10 मिनटंसुद्धा जास्त होतात, इतकी पटकन होते आणि खूप कमी साहित्यामध्ये होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि बऱ्यापैकी करत पण असतील, कारण सगळ्यांनाच ही रेसिपी माहीत आहे. बटाटे घेतले. आता बटाटे मी ना मस्त असे धुवून घेतले होते. त्यानंतर साल काढल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेतले आणि ना मी हे किसणार होते. आता किसताना फक्त माझ्या किसणीला हसू नका, कारण माझी किसणी ही छोटी आहे. म्हणजे आलं मी जे किसते चहाला टाकण्यासाठी त्याने, पण मी हे काही दिवसच वापरली. नंतर आहे ना मी खलबत्ता घेतला, कारण चहामध्ये आलं ना किसून टाकण्यापेक्षा ना छोट्या खलबत्त्यात कधी पण टेसून टाकायचं, त्याने चव वेगळी लागते आणि अशी चव आहे ना थोडी कडवट येते किसून. आता माहीत नाही का बरं का, पण असं मला तरी वाटते. ज्याची त्याची म्हणजे वेगवेगळा असू शकतो ज्याचा त्याचा अंदाज, पण असा माझा अंदाज आहे, फक्त हे मी सांगते. मस्त असे ना बटाटे किसून घेतले होते. आता मी कमी क्वांटिटीमध्ये केले, कारण हे फक्त मला खायचं होतं. आमच्या कॅमेरामॅनला ना मी डब्यात बनवून दिलेलं होतं आणि गरम गरम आहे ना तेच छान लागते, थंड पडलं ना अजिबात छान लागत नाही. आणि तिला तर मी असंच दिलं होतं बघा. तिने खूप छान, म्हणजे तिला आवडलं होतं ते. तिला असंही काही पण आवडतं. आमचे कॅमेरामॅन खूप हुशार आहे. तिला असे पदार्थ खूप आवडतात. अशी भाजी भाकरीपेक्षा ना असे पदार्थ पाहिजे फक्त खायला. बटाटे किसून झाले होते आणि त्यात मी पुन्हा पाण्याने धुवून घेतलं होतं, कारण तो स्टार्च निघून जावा म्हणून धुतले आणि पुन्हा एकदा थोड्या वेळाने 1-2 मिनटं तसं ठेवले, म्हणजे जरा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल अशा पद्धतीने ठेवले होते मी. आता यामध्ये जास्त काहीच लागत नाही बरं का. अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे आणि उपवासासाठी झटपट असं एकदा 10 मिनटात, अगदी कशाची पूर्वतयारी न करता साबुदाणे भिजत घालण्याचं आपण जर एखाद्या वेळेस विसरलो तर अचानक काही करायचं म्हटलं ना तर हे खूप छान लागते. आता काहीच नाही, मी फक्त 2 मिरच्या कापून घेतल्या होत्या, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ इतकंच त्यात मिक्स केलं होतं. आता तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर आणि जिरेसुद्धा मिक्स करू शकता, पण मी काही कधी वापरत नाही उपवासाच्या रेसिपीसाठी, त्यामुळे मी काही त्यात मिक्स केलं नाही. आणि त्यानंतर हे आहे ना, हे वरईचं पीठ आहे बरं का. वरईचं पीठ मी मिक्सरमध्ये दळून घेतली होती. त्यानंतर आहे ना ती चाळून घ्या आणि मग यात मिक्स करा. आता यात थोडंसं माझ्याकडनं दही टाकायचं विसरले, म्हणजे मी दही टाकलं पण माझ्याकडनं ते शूट घ्यायचं विसरलं. यात थोडंसं दही टाकले ना तीही चव एकदम अप्रतिम येते. कढईमध्ये तेल घेतलं, त्या तेलामध्ये ना मस्त हातानेच मी ना मस्त पराठा पसरवून घेतला होता, कारण तो चमच्याने वगैरे काही जमणार नव्हता. त्यामुळे मी असं पराठा सगळीकडे पसरवून घेतला. आता यामध्ये तेल इतकं जास्त नाही टाकलेलं मी, फक्त ते साईडला आले म्हणून असं वाटतंय बरं का. आपण जसं नेहमीचा पराठा करतो ना तसंच करायचा हा, पण जास्त तेल नाही टाकायचं, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, पण नकोच टाकायला, मग ते जास्त तेल पकडतं, बाकी काय नाही. आणि मस्त अलटीपलटी करून घेतलं आणि इतका सुंदर चवीला अप्रतिम असा झाला होता की सांगू शकत नाही. आणि तो जर दह्यासोबत खायला असेल ना तर मग काही विचारूच नका. त्यात जर हिरवी चटणी असेल तर